नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मस्त मऊसर लग्नाच्या पंक्तीतील किंवा हॉटेलमध्ये मिळतो तसा उपमा, तेही काही खास टिप्स आणि ट्रिक्ससह. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की एकतर उपमा कच्चा राहतो किंवा तो दातांना चिकटतो किंवा तो प्रॉपर शिजत नाही, एकदम त्याचा असा गटका होतो. तर आज आपण अतिशय मऊसर लग्नाच्या पंक्तीतील किंवा हॉटेलमध्ये जसा उपमा मिळतो तसा घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर उपमा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा तो सुद्धा रफली चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण वापरणार आहोत चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, 2 छोटे चमचे तेल आणि 2 छोटे चमचे तूप आणि थोडासा लिंबूचा रस. तर आता रवा किती घ्यायचा सर्वात प्रथम आणि पहिली टिप्स. तर ह्या वाटीने मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी पाणी किती वापरायचं, तर ह्याच वाटीने मी 3 वाट्या पाणी वापरणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप. तुम्हाला जर उपमा थोडासा मोकळा हवा असेल ना, तर 3 वाट्याच्या ऐवजी 2.5 वाट्या पाणी वापरा आणि बारीक रवा किंवा चिरोटे रवा घेण्याऐवजी तुम्ही थोडासा जाडसर रवा घेतला ना तरी चालेल. बऱ्याच लोकांना जाडसर रवा जास्त आवडतो. तर हे बघा, मी 3 वाट्या पाणी घेतलं. हे पाणी आता आपण गरम करून घेऊया. आता गॅसवरती मी एकीकडे पाणी गरम करते तर दुसरीकडे एक कढई तापत ठेवली. त्यात 1.5 चमचा साजूक तूप घेऊ. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल. तूप व्यवस्थित गरम झालं ना की त्यात रवा टाकूया आणि रवा अगदी मंद गॅसवरती 6 ते 7 मिनिट छानपैकी भाजून घेऊ. रवा भाजताना एक काळजी घ्यायची, रवा तर व्यवस्थित फुलला पाहिजे, म्हणजे रव्याचा प्रत्येक दाणा व्यवस्थित फुलला पाहिजे, पण त्याचा रंग बदलला नाही पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची. ही आपली झाली दुसरी टिप. आणि 2 ते 3 मिनिटानंतर बघा, रवा छानपैकी फुलायला लागलेला आहे, म्हणजे आपला रवा छानपैकी भाजतो आहे. पण लगेच काढायचा नाही हं, त्यातलं पूर्ण कच्चेपणा जाऊ द्यायचा. 6 ते 7 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि तुपात रवा भाजला ना की तो चवीला खूप छान लागतो, म्हणून मी इथे तूप घेतलेला आहे, पण तुम्ही तेलातही भाजलात तरी चालेल. आणि रवा भाजत असताना गॅस अगदीच लो हवा, म्हणजे लो फ्लेमवरती रवा 6 ते 7 मिनिट भाजून घ्यायचा. ही आपली तिसरी टिप झाली. घाई करायची नाही हं, नाहीतर रवा वरून भाजला जाईल आणि आतून तसाच कच्चा राहील आणि त्यामुळे उपमा आपला चव देणार नाही. रवा भाजत येऊन 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. त्याचा छान मंद मंद सुगंध सुटलेला आहे, म्हणजे आपला रवा परफेक्ट झालेला आहे. आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईत मी 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल व्यवस्थित तापलं की त्यात मोहरी टाकून घेऊ. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात लगेच हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ टाकून घेऊया आणि एखादा मिनिटभर ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यात कढीपत्त्याची काही पानं टाकून घेतली. त्याचबरोबर माझ्याजवळ ना इथे कोथिंबीरच्या दांड्या होत्या. तुमच्याजवळ असतील तर टाका, नाही टाकल्यात तरी चालेल. त्याचबरोबर थोडासा हिंग टाकून घेतला. आता कोथिंबीरच्या दांड्यांनी ना चव खूप छान लागते रव्याची, म्हणून मी टाकल्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि तो आता 2 ते 3 मिनटं छानपैकी परतून घेऊया. बरेच जण यात तळलेले शेंगदाणे, तळलेले काजूही टाकतात. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते टाकू शकता. मी इथे नाही टाकलेले. कोथिंबीरच्या दांड्या म्हणजे कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या हं, हे लक्षात ठेवा. आता 2 ते 3 मिनटं कांदा छानपैकी व्यवस्थित परतवून घ्यायचा, म्हणजे कांद्यातला कच्चेपणा गेला पाहिजे, पण तो जळालाही नाही पाहिजे आणि त्याचा रंगही बदलला नाही पाहिजे. ही पण आपण इथे काळजी घ्यायची. ही सगळी प्रोसेस आहे ना अगदी लो गॅसवर करायची. कांदा व्यवस्थित परतला की यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊया आणि मिरचीसुद्धा एखादा मिनिट व्यवस्थित परतवून घेऊया.
त्यानंतर यात थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकूया आणि त्यानंतर लगेचच भाजलेला रवा टाकूया। सर्वजण काय करतात की ह्या स्टेजला इथे पाणी टाकतात, पण मी इथे पाणी न टाकता रवा टाकला आणि रवा पुन्हा कांद्याबरोबर 1 ते 2 मिनिट छानपैकी परतून घेऊया। त्याने काय होईल की आपल्या रव्याला छान अशी तेलाची कोटिंग येईल, रवा अजूनही फुलेल आणि 1-2 मिनिटाने तो फुलला की त्यात आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊ आणि संपूर्ण पाणी टाकायचं, कारण पाण्याचं प्रमाण अगदीच परफेक्ट आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया। तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी अर्धा चमचा साखर टाका, त्याने चव अजूनच वाढेल आणि अर्धा लिंबूचा रस पिळून घेऊ आणि ह्या सर्व जिन्सा एकत्र करून घेऊया। आणि ह्या स्टेजला जर रव्यात किंवा उपम्यामध्ये तुमच्या गाठी झाल्या असतील ना, तर त्या लगेच फोडून काढायच्या। चमच्याने किंवा उलटण्याने त्या गाठी फोडून काढायच्या, पण इथे माझ्या उपम्यात गाठी झालेल्या नाहीत। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघा, अजिबात गाठी झालेल्या नाही। आता यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिट छानपैकी वाफ काढून घेऊया। आणि 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया। हे बघा किती छानपैकी आपला उपमा तयार झालेला आहे। मऊसर लग्नाच्या पंक्तीत खातात तसा किंवा हॉटेलमध्ये जसा तुम्ही उपमा खातात ना, तसा छान असा उपमा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करूया आणि एका सर्विंग प्लेटमध्ये हा उपमा काढून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स किंवा ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुमचा उपमासुद्धा असाच अगदी परफेक्ट बनेल आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसतोय। तुम्ही याला तळलेले काजू किंवा तळलेले शेंगदाणे, त्याचबरोबर कोथिंबीर, ओला नारळ याने सजवू शकता। आपला अप्रतिम असा उपमा तयार झालेला आहे। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या झटपट आणि चटपटीत रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।